तर रामनवमीनिमित्त नागपूरमधील ऐतिहासिक पोदारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेला दुपारी सुरुवात झाली। शोभायात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर शोभायात्रा सुरू झाली। दरम्यान या शोभायात्रेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं। शोभायात्रा मुस्लिम वस्ती असलेल्या मोमिनपुरा परिसरामध्ये पोहोचली तेव्हा दरवर्षीप्रमाणे यंदाही रथावर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली। सोबतच शांततेचं प्रतीक असणाऱ्या कबुतरांनाही हवेत सोडण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरामध्ये शोभायात्रा पार पडत असून नागपूरकर देखील मोठ्या संख्येने यात सहभागी झाले। याच शोभायात्रेची ही 3 महत्त्वाची क्षणचित्र। फडणवीसांनी रामाचा रथ ओढला, त्यांच्या जोडीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील होते। मुस्लिम बांधवांकडून या यात्रेवर शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश जी गेल्या कित्येक दशकांची नागपूरची ओळख आहे त्याची पुन्हा एकदा प्रचिती घडली आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये मोठ्या संख्येने नागपूरकर या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं दिसलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।